रामकृष्ण हरी. अभंग सप्ताह या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाचं चिंतन आपण आज करतो आहोत. दुसऱ्या दिवसाचा अभंग तुकाराम महाराजांचाच आपण घेतलेला आहे, पण तो 6 चरणाचा अभंग आहे. आपले मरण पाहिले म्या डोळा, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिनी त्रिभुवने, आनंदे दाटली तिनी त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. एकदेशी होतो अहंकारे आथिला, त्याचा त्याग झाला सुकाळ हा, त्याचा त्याग झाला सुकाळ हा. पिटले सुतक जन्म मरणाचे, पिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोची दूरी झालो, मी माझ्या संकोचे दूरी झालो. नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवोन या भाव ठेलो पायी, ठेवोन या भाव ठेलो पायी. तुका म्हणे दिले उमटवून जगी, तुका म्हणे दिले उमटवूनी जगी, घेतले ते अंगी लावून या, घेतले ते अंगी लावून या. जो जीव आहे, मनुष्य आहे, अनंत कोटी जन्मामध्ये जन्म मरणाचा भोग घेतो. याचे कारण अज्ञान आहे. या अज्ञानामुळेच त्याचा जन्मही होतो आणि मरणही होतो. मरण कुणालाही आवडत नाही. मरणापासून जगातला प्रत्येक प्राणी घाबरतच असतो. मरण हे मारक असतं. मरण हे मनुष्याचं सर्वस्व हिरावून घेत असतं. मरणाने सारे संबंध उद्ध्वस्त होत असतात. मरणाने कमवलेलं सर्व धन धान्य, जमीन जायदाद, माणसं हे सगळं एका क्षणामध्ये तुटून जात असतं. मरण हे माणसाला मारतं, म्हणून माणूस मरणाला भीतो. आणि मरण ही माणसाच्या जीवनामधली अवकळा असते. पण तुकाराम महाराज मात्र अत्यंत
विपरीत असं सांगणं आपल्याला सांगतायत. मरण माझे मरून गेलो, मी झालो नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्या. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. याच्यामध्ये या अभंगामध्ये 6 चरणामध्ये, या 6 चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे कारण आहे. तो झाला सोहळा अनुपम्य. हे जे मरण दर्शनाचे स्वरूप आहे, तो सोहळा कसा झाला तर आनंदाचा झाला, अनुपम्य झाला. असा उत्सव, सोहळा, आनंद दुसरीकडे कुठेही नाही आहे, असा आनंद मला झाला. या मरण दर्शनाची फळं तुकाराम महाराज पुढच्या चरणामधून सांगतायत. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, तिन्ही भुवनामध्ये, जन्म मृत्यू पाताळ या तिन्ही भुवनामध्ये आनंदच भरून राहिलेला मला दिसून येत आहे. दुसरं सर्वात्मकपणे भोग झाला. मी सगळ्यांचा आत्मा बनलो आणि सगळ्यांचा आत्मा बनून सगळ्यांचा जगाचा भोग घेण्याचं सामर्थ्य मला प्राप्त झालं. तिसरं सांगतात, एकदेशी होतो अहंकारे आथिला. मी पहिल्यांदा अज्ञानाच्या काळात ना जीव म्हणून संकोचित होतो आणि माझ्यामध्ये काठोकाठ असा अहंकार भरलेला होता. मी परिच्छिन्न होतो. पण आता त्याचा त्याग झाला सुकाळा. त्या अहंकाराचा त्याग झाला आणि माझ्या जीवनामध्ये चांगले दिवस आले, सुकाळ आला. याच्यानंतर चौथं सांगतात, फिटले सुटक जन्म मरणाचे. जन्म आणि मरणाचं अपवित्र संग मला झालेला होता. त्याच्यामुळे जन्म मरण रूपाने मला सुतक लागलेलं होतं. हे सुतक संपून गेलं आणि हे सुतक संपलं आणि त्याच्यामधून मी आणि माझं अशा तऱ्हेने जो मी संकोच केलेला होता, हा माझा संकोच आता राहिलेला नाही, दूर झालेला आहे. आणखी 6वी गोष्ट सांगतायत, नारायणी दिला वसतीस ठाव. भगवंताने माझ्यावर अनुग्रह केला आणि भगवंताच्या हृदयामध्ये मला स्थान मिळालं. भगवंताच्या स्वरूपामध्ये मला स्थान मिळालं. ठेवून या भाव ठेलो पाहिजे. माझ्या सगळ्या श्रद्धा, माझी सर्व भक्ती, प्रेम, भाव हे सगळंच भगवंताच्या पायावर
घेऊन मी मात्र आता मोकळा झालेलो आहे, असा साधासुधा अर्थ आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, हा साक्षात्कार आहे. आणि या साक्षात्काराची फळं बाकीचे चरण आहे. तेव्हा आता आपण मुख्य निरूपणाला लागूया. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे आणि दुःखे भोगली, पण सज्जन माणसांच्या कृपेने ते देव मार्गाला लागले. त्यांनी नवदा भक्तीमधील विष्णू स्मरणम ही भक्ती करून भगवंताचे प्रेम संपादन केले, भगवंताचा अनुभव प्राप्त करून घेतला. त्यांनी ही जी भक्तिस्वरूप साधना केली ती कुठल्याही व्यावहारिक किंवा प्रापंचिक प्राप्तीसाठी नाही, तर भगवत स्वरूप प्राप्ती, भगवत प्रेम, भगवत स्वरूप प्राप्ती रूप मुक्तीसाठीच ही त्यांनी भक्ती केली. त्यांनी लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार, जन धन तन केले तृणावनी समान. अशा तऱ्हेने संसाराचा पूर्णपणे त्याग केलेला होता. त्यांच्याजवळ उत्तम विवेक होतो, त्यांच्याजवळ अत्यंत उत्तम स्वरूपाचं वैराग्यही होतं, त्यांच्याजवळ षटसंपत्तीही होती. आणि त्यांना या संसारामधून ते विटलेले होते आणि या संसारामधून त्यांना मुक्ती हवी होती. म्हणून त्यांनी देवाची अनन्य भावाने अनन्य निष्ठेने भक्ती केली आणि त्यांच्या अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन देवाने त्यांच्यावर अनुग्रह केला. जो भक्त देवाची भगवंताची एकनिष्ठेने भक्ती करतो, एकाग्र मनाने भक्ती करतो, निष्काम भावनेने भक्ती करतो, तुम्ही भगवंताला प्रेम दिलं तर भगवंतही तुम्हालाही प्रेम देतो. आणि सुखाचंच देणं घेणं असतं. भक्ताने केलेल्या एकनिष्ठ प्रेमाच्या बदल्यामध्ये भगवंत देखील त्याच्या कल्याणाची काळजी वाहतो, त्याला परमसुख देण्यासाठी उतावीळ होत असतो. तुकाराम महाराजच म्हणतायत, आपला अनुभव सांगतायत, बहु उतावीळ भक्ताची या काजा, होशिकेश राजा माय बापा. तेव्हा भगवंत हा भक्ताला याचं
स्वरूपज्ञान देण्यासाठी उतावीळ झालेला असतो आणि या स्वरूप ज्ञानाच्या उत्तम देणगीमुळेच संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये जी आत्मज्ञानाची स्फुरण उत्पन्न झालेली आहेत आणि हा जो साक्षात्कार आहे, हा जो सुखाचा साक्षात्कार आहे, हे जे भक्तीचं फळ आहे ते तुकाराम महाराज स्वतःच्या मनामध्येच ठेवू शकत नाही. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता परी आवरेना. त्याप्रमाणे तुम्हा आम्हा साधकांना हे सुख सांगण्यासाठी देखील तुकाराम महाराज उत्सुक झालेले आहेत आणि ते या अभंगाच्या रूपाने आपणाला या साक्षात्काराचा प्रत्यय देत आहेत. कारण अशा तऱ्हेच्या साक्षात्कारासाठी आपणही परम भक्ती करावी आणि देवाचा अनुग्रह याच जन्मामध्ये प्राप्त घेऊन मुक्तीचं स्वरूपामध्ये मुक्तीचं सुख भोगावं. तेव्हा पहिल्या चरणामध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतायत, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. सगळे लोक मरणाला भीतात, पण या ठिकाणी तुकाराम महाराज स्वतः सांगतायत की मी तटस्थपणे माझे मरण स्वतः पाहतो आहे आणि हे मरण दर्शन हे दुःखाचं कल्लोळाची स्थिती न होता एक अवर्णनीय अनुपम अशा आनंदाचा सोहळा होतो. सोहळा म्हणजे ज्या ठिकाणी आनंदाने लोक गात असतात, नाचत असतात, वाद्य संगीत उत्सव होत असतो, त्याला सोहळा म्हणतात. तुकाराम महाराजांना तत्वज्ञानाने हे जे काय ज्ञान झालेलं आहे, या ज्ञानाने ते आनंदाने भरून गेलेले आहेत. केवळ तेच आनंदाने भरून गेलेले नाही, तर या अनुभवामुळे तिन्ही भुवन देखील आनंदाने भरून गेलेली आहे. आणि आपल्या या सोहळ्याचा साक्षात्काराचा अनुभव तुकाराम महाराज तुम्हा आम्हा साधकांनाही सांगतायत की तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करावा म्हणून. तुकाराम महाराज ज्यावेळेला म्हणतायत आपुले मरण, आपुले मरण म्हणजे माझे मरण मी माझ्या डोळ्याने पाहतो आहे. मग साधी गोष्ट आहे, जो कोणी मरण पावलेला असतो तो आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि जो कोणी पाहत असतो, दुसऱ्याची कुठलीही गोष्ट पाहत असतो, तो मेलेला नसतो, तो जिवंत असतो. पण तुकाराम महाराज स्वतःच मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहतायत. हे कसं काय? की कसं काय समजायचं?
बघा, व्यवहारामध्ये जे शब्दाचे वाच्य अर्थ असतात, म्हणजे शब्दाचा जो व्यवहारातला अर्थ होतो, तुम्हाला आम्हाला समजण्याचा जो अर्थ असतो, हा अर्थ परमार्थामध्ये तसाचा तसा तुम्ही लावू शकत नाही. आणि हा ज्या वेळेला परमार्थ येऊन त्याच शब्दाचा अर्थ व्यवहारातल्या सारखा होत नसेल, तर त्या अर्थाला तुम्हाला वाकवावं लागतं. कारण तुकाराम महाराज जे आपला अनुभव सांगतायत, तो खरा अनुभव आहे, त्यांचा अनुभव आहे, खरा अनुभव आहे, त्यांना आलेला अनुभव आहे. आणि तो मरणाचा अनुभव आपण जो मरणाचा अनुभव घेतो त्याच्यासारखा नाही आहे. तुकाराम महाराज मेलेले तर नाही आहेत आणि जिवंतपणी अनुभव घेतात. तेव्हा जन्म काय आणि मरण काय याचा अर्थ तुम्ही समजावून घेणं आवश्यक आहे. व्यवहारातला जन्माचा आणि मरणाचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा हा देह आईच्या उदरामधून हा जगत प्रपंच पाहतो, तेव्हा या देहाचा जन्म होतो. आणि जेव्हा हा देह निचेष्ट होतो, चेष्टारहित होतो, तेव्हा या देहाचा मृत्यू होतो. आता या ठिकाणी आपण जन्म कोणाचा होतो आणि मृत्यू कोणाचा होतो हे पाहूया. जन्म शरीराचा होतो हे आपण प्रत्यक्ष प्रमाणाने पाहतो, आणि मृत्यू ही शरीराचाच होतोय आणि त्याला जाळून टाकलं जातं, ही आपण प्रत्यक्ष प्रमाणे पाहतोय. तेव्हा जन्म आणि मरण हे शरीराचंच होतं आणि मी माझ्या शरीरापेक्षा वेगळा आहे. माझ्या शरीराचंच जन्म मरण होतं आणि मी माझ्या शरीरापेक्षा वेगळा आहे. आता शरीराचा जन्म आणि शरीराचा मृत्यू म्हणजे काय हे आपण पाहूया. हे पांचभौतिक इंद्रिय, मन, बुद्धी आणि शरीर यांचा जो संघात आहे, हा एक पंचमहाभूताचा लोळा गोळा आहे. आणि त्याला ज्या वेळेला आत्मचैतन्याचा संयोग होतो, तेव्हा त्याच्यामध्ये हालचाल दिसते, जिवंतपणा दिसतं आणि त्याचा जन्म होतो. पण हे हालचाल बंद झाली म्हणजेच ह्या पांचभौतिक लोळ्या गोळ्यापासून आत्मचैतन्य दूर झालं की तो शरीर मरतं असंच म्हटलं जातं. शरीराचा जन्म मृत्यू होतो, माझा नाही. माझा नाही तर मी कोण आहे? मी आत्मतत्व आहे, मी नित्यतत्व आहे. माझी उत्पत्ती होत नाही,
म्हणजे माझा जन्म होत नाही आणि माझा नाश म्हणजे मृत्यूही होत नाही. मी जन्म मरणाच्या पेक्षा वेगळा आहे. तरी पण देह माझ्या संपर्कामध्ये असल्यामुळे आणि मी देहाच्या संपर्कात असल्यामुळे देहाचं जन्म मरण हे माझा आहे अशा तऱ्हेने जीव अभिमान करतो. आणि या अभिमानामुळेच, या अज्ञानामुळेच मी जन्म मरण रहित आहे, अनंत आहे, शुद्ध आहे असं असताना देखील शरीराच्या संपर्कामध्ये राहून मी स्वतःला जन्म मरणवाला, मी स्वतःला मृत्यूवाला असं म्हणतोय. हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान असताना त्याच्या पाठीमागे सगळे क्लेश लागतात, सगळी दुःख लागतात. पण ज्यावेळेला गुरुकृपेने किंवा ईश्वर कृपेने आपल्या स्वरूपाचा बोध त्याला होतो, त्यावेळेला तो स्वतःला देह म्हणायला लाजतो. स्वतःला देह म्हणायला त्याला शरम येते. त्याचा स्वतःचा निश्चय होतोय की जन्म मरण देहाचं होतं, माझं नाही. मी आत्मा आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी अनंत आहे, मी सच्चित घन आहे, मला सुख दुःख नाही. या सगळ्या गोष्टी तो म्हणत असतो. हा जो देहाशी संबंध येतो, अज्ञानामुळे हा जो देहाशी संबंध नसताना देहाशी माझा संबंध आहे असं जे आत्म्याला वाचतं, याला देहभाव म्हणतात. काय म्हणतात? याला देह तादात्म्य म्हणतात. मी शरीरापासून भिन्न असताना, मी अज्ञानाने, मी दुराग्रहाने मी शरीर आहे अशा तऱ्हेने म्हणतो. यालाच काय म्हटलेलं आहे? देह तादात्म्य असं म्हणतात. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तुम्ही देही असता, तोपर्यंत तुम्ही मर्त्य असता, तोपर्यंत तुम्ही जन्म मरणवाले असता. आणि तुमचा मृत्यूही होत असतो. मृत्यूचा अर्थ आपण समजून घ्या की पांचभौतिक शरीरापासून आत्म्याने शुद्ध बुद्ध सच्चित घन आनंद आत्म्याने स्वतःला वेगळं काढणं, जो अज्ञानामुळे जो एक मानत होता, देहभाव मानत होता, देह तादात्म्य मानत होता, त्या देहभावापासून, देह तादात्म्यापासून स्वतःला वेगळं काढणं, हे यालाच काय म्हणतायत? मरण म्हणतायत. पण या अशा तऱ्हेच्या मरणासाठी एक व्यावहारिक मरण असतं आणि एक तत्वज्ञानीय मरण असतं.
व्यावहारिक म्हणण्यासाठी तुम्हाला हा देह सोडावाच लागतो, पण तत्वज्ञान्य मृत्यूसाठी तुमचं हे शरीर मरावंच लागतं असं नाही आहे. तुम्ही जिवंत असताना देखील तुमचं शरीरापासूनचं तादात्म्य संपलेलं आहे. शरीराशी होणारी तद्रूपता संपलेली आहे. तुमचा देहभाव संपलेला आहे. हे तुम्ही जिवंत असताना देखील तत्वज्ञानाने करू शकता. गुरु कृपेने आणि ईश्वर कृपेने ही सगळी स्फुरण तुमच्या मनामध्ये होऊ शकतात. तुम्ही शरीराशी असलेला संबंध तोडून टाकू शकता. तुम्ही तुमच्याशी निश्चय करू शकता, या देहाशी माझा कधीही संबंध नव्हता, पूर्वीही नव्हता, आज वर्तमानातही नाही आणि भविष्यातही कधी असणार नाही. जशा तऱ्हेने अंधारामध्ये दोरीवर दिसणारा जो सर्प आहे, दिव्याने त्या दोरीचं ज्ञान झाल्यानंतर तुमचा निश्चय होतो की पूर्वीही सर्प नव्हता, सर्प भासत होता त्यावेळेलाही दोरीमध्ये सर्प नव्हता, आणि ज्ञान झाल्यावरही दोरीमध्ये सर्प नव्हता, तिन्ही काळीही सर्प नव्हता. त्याच तऱ्हेने जीवही स्वतः निश्चय करतो की माझे जन्म मरण नाही, पूर्वीही कधी मला जन्म मरण नव्हते, भविष्यातही मला जन्म मरण नाही, आणि आता मी वर्तमानामध्ये शरीरात अजूनही मी म्हणतोय की मला जन्म मरण नाही. यावेळेला अशाही तऱ्हेचे साक्षात्कार होतात की मरण माझे मरून गेले, मज केले अमर, देह भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही, तुकाराम महाराज स्वतः म्हणतोय. अज्ञानामुळे आपला देहाशी संबंध आहे. अशा तऱ्हेने अज्ञानाने जीव ज्या वेळेला ग्रासलेला असतो तेव्हा तो स्वतःला जीवच म्हणतो. तो करता असतो, तो भोगता असतो, तो ज्ञाता असतो, तो द्रष्टा असतो. त्याच्याकडे सुख दुःख असतं, आस भय लज्जा काम क्रोध या सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ असतात. हे केव्हा? जेव्हा तो अज्ञानाने शरीराशी संबंध करत असतो. स्वतः आनंद स्वरूप असताना देखील, आनंदाचा कंद असताना देखील, आनंद घन असताना देखील केवळ आणि केवळ शरीराशी संबंध आल्यामुळे जीव सुखी दुःखी पापी पुण्यवान असा बनून जातो आणि आपल्या भोगामध्ये तो विटून जातो. पण ज्यावेळेला ईश्वर कृपेने, ईश्वर अनुग्रहाने, ईश्वराने केलेल्या आपल्या प्रेमाने केलेल्या आपल्या कल्याणाने आपण
आपल्या देहाशी संबंध तोडून टाकतो. तत्वज्ञानाने जसा तो तुकाराम महाराजांना झालेला आहे, आपुले मरण पाहिले मी डोळा. हा ज्या वेळेला जिवंतपणीच माझा शरीराशी काही संबंध नाही असा ज्या वेळेला निश्चय करतात आणि आपल्या आनंद स्वरूपाचे ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान होते, त्यावेळेला तुम्ही स्वतः आनंदाने भरून गेलेले असतात. तुम्ही म्हणत असतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे, आनंदुरे आजी आनंदुरे सबायाभ्यंतरी, आनंदुरे. आपण आनंद स्वरूप आहे आणि आपल्या पासंगाला दुःखाचा कण देखील नाही आहे असा अनुभव ज्या वेळेला येतो आणि आपण एका शरीरामध्ये अडकलेले नाही आहोत, शरीरापुरते नाही आहेत, आपण एका शरीरातले नाही आहे तर सर्व शरीरातले आपण आहोत. हा आत्मा सर्व सर्व शरीरामध्ये एक रूपाने आहे आणि सर्व ब्रह्मांड व्यापून आहे. हा ज्या वेळेला अनुभव येतो आणि तो पुन्हा आनंद स्वरूप आहे असाही ज्या वेळेला अनुभव येतो. माझ्याशिवाय संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणीही नाही आहे, माझीच सत्ता सर्वत्र भरलेली आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही आणि मी आत्मस्वरूपाने सर्व ब्रह्मांड व्यापून त्याच्या बाहेरही उतू जात आहे. अशांतरेचा अनुभव आल्यानंतरच मग तुकाराम महाराज म्हणणारच ना, आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. आता माझा संकोच राहिलेला नसतो. मी आता एका शरीरापुरता मर्यादित नसतो, कारण या एकट्या शरीराशी माझा संबंध तुटलेला आहे आणि मी अत्यंत व्यापक झालेलो आहे. मी ब्रह्मांड स्वरूप झालेलो आहे. मी सगळ्या शरीरांचा आत्मा झालेला आहे, सर्व वस्तूचा आत्मा झालेला आहे आणि मी सर्वात्मक आहे, मी विभू आहे, मी व्यापक आहे असा मला अनुभव आलेला आहे. प्रत्येक वस्तूमध्ये मी आहे आणि प्रत्येक वस्तूचा भोग मी घेऊ शकतो. अशा तऱ्हेने सर्वात्मकपणे भोग झाला. ही गोष्ट तुकाराम महाराज आपणाला सांगतायत. सर्वात्मकपणे भोग झाला. ज्यावेळेला आपण अज्ञानी होतो त्यावेळेला आपली काय स्थिती होती ते सांगताय. तिसऱ्या चरणामध्ये एकदेशी होतो अहंकारे आथिला, त्याचा त्याग झाला सुकाळ हा. मी शरीरापुरता मला मानत होतो, माझं क्षेत्र केवळ शरीरापुरतं होतं. मी अत्यंत संकोचित होतो.
आणि मी अहंकाराने भरून राहिलेलो होतो. हे कशामुळे? अहंकारामुळे. पण ज्यावेळेला माझ्या स्वरूपाचं ज्ञान मला झालं, जेव्हा मला माझ्या सर्वात्मकतेचं दर्शन झालं, जेव्हा मी माझा जीवत्व त्यागून दिलं, जेव्हा मी मला परमात्म्याशी जोडून घेतलं, तुम्ही ज्या वेळेला तुमचा संकोच त्यागता, त्याच वेळेला तुम्ही विस्तारता. ज्या वेळेला बेडूक विहिरीतून बाहेर येतो, तेव्हा त्याला संपूर्ण जग दिसत असतं. तशा तऱ्हेने शरीराशी असलेला संबंध तुम्ही तोडताच तुम्ही विश्वव्यापक बनून जातात. आणि तुम्ही विश्वव्यापक बनून गेल्यानंतर, तुमचं स्वरूप तुम्हाला कळल्यानंतर, तुमच्या जीवनामधली त्रिविध ताप समाप्त होऊन जातात. आदी व्याधी, दुःख, कष्ट, क्लेश या सगळ्याच गोष्टी संपून जातात. आणि तुमच्या जीवनामध्ये सुकाळ येतो. सुकाळ येतो म्हणजे काय? चांगले दिवस येतात. चांगले दिवस येतात म्हणजे काय? समृद्ध होता. तुमचं विचार विश्व व्यापक बनतं. तुमचं विचार विश्व विस्तारित होतं. तुमचं मन व्यापक बनतं. तुम्हाला व्यावहारिक प्रगल्भता, समृद्धी प्राप्त होते. आणि तुम्हाला पारमार्थिक समृद्धी, प्रगल्भता ही प्राप्त होते. तुम्हाला जन्म मरणाची भीती राहत नाही. तुमच्या काळजा संपतात. जन्ममरणाविषयी तुम्ही चिंतन करत नाही. मरणाची तुम्हाला भीती नाही. हे सांगतायत चौथ्या चरणामधून. फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दूरी झालो. बघा, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कोणा मुलाचा जन्म झाला तर त्यांच्या कुळामध्ये सोयर असतो. आणि कोणाच्या कुळामध्ये कोणाचं मरण झालं तर त्याला सुतक असं. देहाशी संबंध होणं, देहाशी संबंध तुटणं, या दोन्ही गोष्टी काय असतात? सुतकच असतात. दोन्ही देहाशी संबंध होणं ही अपवित्र गोष्ट आहे. आणि अपवित्र गोष्टीला सुतक म्हणतात. बालकाचं बारसं करून त्याचं नामकरण समारंभ केल्यानंतर सोयर संपतो. आणि श्राद्ध करून 12व्या 13व्या दिवशी श्राद्ध करून मृतात्म्याला जेवू घातल्यानंतर तुमचं सुतकही संपतं. तर जन्म आणि मरण हा हे केवळ देह संबंधामुळे बनतात. आणि ती अपवित्र गोष्ट असते, यालाच सुतक म्हणतात. पण ज्ञान झाल्याबरोबर
ज्ञान झाल्याबरोबर देह हा अपवित्र असतो आणि देहाच्या संबंधामुळे आत्मा देखील स्वतःला अपवित्र मानायला लागतो. देहाचा संबंध तुटल्यानंतर सचित आनंद स्वरूप आत्मा हा पवित्रच असतो आणि आपल्या आत्मतत्वाचा बोध झाल्यानंतर आपण पवित्र बनतो. आपल्या वाट्याला जन्म मरण येत नाही, म्हणजे जन्ममरणाचं सूतक आपल्यासाठी संपून जातं. त्या दिवसापासून तुमच्या जीवनामधलं जन्म आणि मरण जे सूतक देणारं असतं, अपवित्र दिवस आपल्या जीवनामध्ये देणारं असतं, हे दोन्हीही सुटून जातं. मरणाची भीती संपून जाते. मी माझ्या संकोचे दूरी झालो. अजूनपर्यंत मी स्वतःला मी म्हणत होतो आणि हे माझा अशा तऱ्हेने सर्वव्यापक असताना मी स्वतःला कोंडून घेत होतो. मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतायत, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हा स्वतः मुक्त होता, म्हणजे पवित्र होता, शुचिरभूत होता, शुद्ध होता. पण मी माझे अशा तऱ्हेने करायला लागल्याबरोबर हा बंधनामध्ये सापडतो, अपवित्र होतो, परिच्छिन्न होतो, त्याला काळ ग्रासतो, त्याला देश ग्रासतो, त्याला वस्तू ग्रासतो आणि तो परिच्छिन्न बनतो. पण आपणाला आपल्या अपरिच्छिन्न आत्मस्वरूपाचं भान झाल्याबरोबर आपण हा मी आणि माझेपणाचा आपण स्वतःच अज्ञानाने केलेला जो संकोच आहे, ह्या संकोचापासून दूर होतो. या दिवसापासून आपण काय होतो, आत्मतत्व बनतो, सर्व व्यापक बनतोय. आणि हेच जे अनुभव आपल्याला मिळालेला आहे, तो पहिल्या चरणामधला आपुले मरण पाहिले म्या डोळा, ह्या साक्षात्काराचं फळ आहे. आणि हा साक्षात्कार ज्याच्यामुळे आपणाला झालेला आहे, त्या भगवंताविषयी तुकाराम महाराज ऋणी राहत आहेत, कृतज्ञ राहत आहेत. आणि ही गोष्ट त्यांनी 5व्या चरणामध्ये सांगितली आहे. नारायणी दिला वसतीस ठाव, नारायणी दिला वसतीस ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी, ठेवून या भाव ठेलो पायी. तुकाराम महाराज म्हणतात, मी भगवंतावर विषयी खूप प्रेम केलं, निष्ठेने त्याची सेवा केली, एकाग्रपणे त्याची भक्ती केली. त्याचं फळ म्हणजे भगवंताने माझा स्वीकार केला, अंगीकार केला. आपल्या जागी भगवंताने मला स्थान दिलं. आपल्या स्वरूपामध्ये मला नेऊन बसवलं. तेव्हा व्यवहारामध्ये, जीवनमुक्तीच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या श्रद्धा,
माझी सगळी भावना, माझी सगळी भक्ती, माझं सर्व प्रेम हे भगवंताच्या पायावर ठेवून मोकळा झालेलो आहे. आता शेवटल्या 6व्या चरणामध्ये समाप्तीच्या वेळेला तुकाराम महाराज सांगतायत की ही गोष्ट मला जी अनुभवाला आलेली आहे, ती मी जगाला सांगतोय, कारण जगाला देखील याचा अनुभव यावा की आपण देवस्वरूप बनू शकतो, आपण जन्म मरणाच्या पलीकडे जाऊ शकतो, आपण भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो, आपण जन्म मरणाच्या त्रांगड्यामधून दूर होऊ शकतोय, आपण मरणाच्या भयापासून देखील दूर होऊ शकतो. हा पराक्रम आपण करू शकतोय. हा तुकाराम महाराजांचा जो साक्षात्कार आहे त्याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे दिले उमटवून जगी, घेतल ते अंगी लावूनिया. तुकाराम महाराज म्हणतायत, जो मला स्वतःला अनुभव आलेला आहे भगवंताच्या कृपेने, आपल्या स्वरूपाचा अनुभव आलाय, आपल्या आत्मतत्वाचा अनुभव आलेला आहे, हा मी माझ्यापुरता ठेवत नाही. तर हा मी संपूर्ण जगाला सांगतोय. ज्याला हवा त्याने हा अनुभव घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा अशा तऱ्हेचा अनुभव आपण घेऊया. सगळ्या जगातल्या लोकांनी अशा तऱ्हेचा हा अनुभव घ्यावा, हे तुकाराम महाराज शेवटल्या चरणामध्ये सांगतायत. आणि अशा तऱ्हेचा हा अनुभवाचं निरूपण आपण आज या दुसऱ्या अभंगामधून केलेलं आहे. याच्यापुढे तिसरा अभंगाचं चिंतन होणार आहे. बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. हे सगळे वेदांताचे अभंग आहेत आणि ह्याच्यामध्ये गंभीर चिंतन करावं लागतं आणि त्याच्यासाठी वेदांताचा भरपूर अभ्यास असावा लागतो, तरच आपल्याला त्याच्यामधला भाव कळत असतो. आणि हा भाव जर आपल्याला कळला, आपण त्या टोकाच्या अनुभवाला गेलो, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमानंद येणं आणि दुःखाचा आत्यंतिक निवृत्ती होणं शक्य आहे. ही आमच्या जीवनामध्ये झालेली आहे, तुमच्या जीवनामध्ये पण ती येऊ शकतोय. आता वाट पहा तिसऱ्या अभंगाची. रामकृष्ण हरी.